Yes, good evening all. We started gamma functions and we did basic parts. We did basic part of that. सगळ्यांना मी थिअरम प्रॉपर्टीज प्रूव्ह करून दाखवलेले, सगळ्यांना मी एक होमवर्क पण सांगितला होता. चलो विल स्टार्ट एक्झाम्पल्स नाऊ. पहा आता एक एक एक्झाम्पल मी करत जाणार आहे, फक्त लक्ष द्यायचंय, लिहिण्याची घाई नको. ओके, विल स्टार्ट इच एक्झाम्पल. पहा फक्त सगळ्यांनी. एक्झाम्पल नंबर 4, इंटिग्रल 0 to infinity e raised to minus t t raised to 3/2 dt. Example number 5, integral 0 to infinity e raised to minus y y raised to 6 dy. Example number 6, integral 0 to infinity e raised to minus x squared x raised to 3 dx. Number 7, integral 0 to infinity e raised to minus 5x x raised to 4 dx. Okay, we'll solve these 4 examples. Concentrate now. लक्ष द्या सगळ्यांनी. Simple and easy examples, nothing difficult. पहा मी कसं करतोय, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. So I'll start working on this like this. Yes, now I will just rewrite this. पहा मी कसं लिहितोय. Integral 0 to infinity e raised to minus t t raised to 3/2 will be 5/2 minus 1 dt. बरोबर ना रे? मी 3/2 ला काय लिहू शकतो? 5/2 minus 1. आता हे ओरिजिनल डेफिनेशन ऑफ गॅमा फंक्शन आहे का बघा. 0 to infinity e raised to minus x x raised to n minus 1 dx whose answer is gamma n. करेक्ट, दिस इज डेफिनेशन ऑफ गॅमा. कम्पेअर करा आणि मला n सांगा काय आहे. कम्पेअर करा आणि मला n सांगा काय आहे. व्हॉट्स n? दिस इज डेफिनेशन ऑफ गॅमा. कम्पेअर अँड टेल मी व्हॉट्स n. 5/2. करेक्ट. सो इट विल बी गॅमा 5/2. आणि तुम्हाला आठवत असेल तर असं असेल तर आपण एक एक ने रिड्यूस करत जातो ना. गॅमा 5/2 म्हणजे काय करतो आपण? 3/2 1/2 रूट पाय. बरोबर ना? म्हणजेच आन्सर येणार आहे 3/4 रूट पाय. सगळ्यांना कळलं का? मागच्या लेक्चरला आपण केलंय. वी रिड्यूस 1/2 एव्हरी टाइम. बरोबर ना? वी रिड्यूस 1/2 एव्हरी टाइम. करेक्ट. येस, सो वी गॉट इट लाईक दिस. आता हे मी कसं लिहितोय बघा, फक्त लक्ष द्यायचंय. 0 to infinity e raised to minus y y raised to 6 is 7 minus 1 dy. 6 is 7 minus 1 dy. आता मी परत कम्पेअर करतो डेफिनेशनशी. 0 to infinity e raised to minus x x raised to n minus 1 dx. आन्सर इज गॅमा n. सांगा मला n काय आहे इथे. येस, n काय आहे सांगा. 7. करेक्ट, n इज 7. सो इट विल बी गॅमा 7. तुम्हाला आठवत असेल तर गॅमा 7 इज 6 plus 1 म्हणजे 6 फॅक्टोरियल. दॅट्स द आन्सर. कळलं का फिफ्थ सम? नंबर 6 नाव. बघा डायरेक्ट फक्त डेफिनेशन वापरली, डायरेक्ट डेफिनेशन वापरली, बाकी मी काही करत नाहीये. आय एम जस्ट युझिंग डेफिनेशन. इथे बघा मी काय करतोय. कॅन आय राईट लाईक दिस? तुम्हाला आठवतंय का बघा ही प्रॉपर्टी. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus x square x raised to 2n minus 1 dx is gamma n upon 2. अरे हा 2 इकडे असतो, तो 2 इकडचा मी इकडे दिलाय. ही प्रॉपर्टी नंबर किती आहे बघा तुमच्या नोटबुक मध्ये. पटकन बघा ही प्रॉपर्टी नंबर किती आहे. फर्स्ट आहे. करेक्ट, फर्स्ट आहे. फक्त त्या प्रॉपर्टीमध्ये हा 2 इकडे होता, तुम्ही इकडे आणलाय. आता मी जर कम्पेअर केलं तर मला दिसेल, मी जर मला याचं फायनल आन्सर हवाय, मी फायनल आन्सर इथे लिहिणार आहे. मी जर कम्पेअर केलं तर मला दिसेल हे 2n minus 1 आणि 3 सेम आहे. म्हणजे 2n minus 1 इज इक्वल टू 3 म्हणजे n इज इक्वल टू काय? 2. बरोबर ना? 2n minus 1 म्हणजे 3 आहे म्हणजे n इज इक्वल टू 2. मला n2 टाकायचं म्हणजे येणार गॅमा 2 अपॉन 2. गॅमा 2 इज गॅमा 1 plus 1 अपॉन 2 म्हणजेच किती? 1 फॅक्टोरियल अपॉन 2 म्हणजेच 1/2. दॅट्स द आन्सर. पुढे बघा आता याला मी असं लिहितो. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus 5x x raised to 5 minus 1 dx. मी 4 ला 5 minus 1 दिलं. आता ही तुम्हाला प्रॉपर्टी आठवते का बघा. इंटिग्रल करेक्ट e raised to minus ky y raised to n minus 1 dy is gamma n upon k raised to n. अशी एक प्रॉपर्टी आपण बघितली होती. प्रॉपर्टी नंबर 7. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रॉपर्टी नंबर 7. आता मला सांगा k काय आहे आणि n काय आहे. k is 5. बरोबर ना? k is 5 and n is also 5. करेक्ट, k is 5 and n is also 5. मग k च्या जागी आणि n च्या जागी मी 5 टाकतो म्हणजे येणार गॅमा 5 n 5 आहे अपॉन 5 raised to 5. गॅमा 5 इज 4 फॅक्टोरियल अपॉन 5 raised to 5. कळली का सगळ्यांना चारही सम्स? आय विल राईट वन मोर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 8. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus x square dx.
हा पहा कसं करायचं, लक्ष द्या. अँड आफ्टर दिस आय वॉन्ट यू ऑल टू ट्राय द रेस्ट ऑल एक्झाम्पल्स. पहा कसं करायचंय. कॅन आय जस्ट इक्वेट दिस टू अवर नेक्स्ट प्रॉपर्टी. पहा ही प्रॉपर्टी आठवते का, 0 to infinity e raised to minus y raised to 1 upon n dy is n gamma n. करेक्ट ना, दिस इज द प्रॉपर्टी. आठवते का प्रॉपर्टी, विच प्रॉपर्टी इज दिस वन. मला प्रॉपर्टी नंबर 8 आहे ना रे. येस करेक्ट, प्रॉपर्टी नंबर 8 आहे. दिस वन इज प्रॉपर्टी नंबर 8. करेक्ट. If you compare carefully, 1 upon n is 2. 1 upon n is 2 म्हणजे n 1/2. 1 upon n is 2 म्हणजे n 1/2 म्हणजे आन्सर काय येणार, n गॅमा n म्हणजे 1/2 गॅमा 1/2 म्हणजे 1/2 गॅमा 1/2 इज रूट पाय म्हणजे रूट पाय बाय 2. सगळ्यांना कळलं का. येस. अँड वन मोर एक्झाम्पल, इंटिग्रल 0 to 1 upon root of minus log x dx. येस पहा आता मी याला असं लिहू का रे, इज इक्वल टू 0 to 1 minus log x raised to minus half dx. कसं काय, तर रूट म्हणजे रेस टू हाफ, इन न्यूमरेटर रेस टू मायनस हाफ. आता ही सुद्धा प्रॉपर्टी आहे बघा. ही प्रॉपर्टी कुठली आहे, 0 to 1 minus log y raised to n minus 1 dy is gamma n. करेक्ट और नॉट. आहे का अशी प्रॉपर्टी. या प्रॉपर्टी नंबर 9. करेक्ट. इफ यू कंपेअर, काय कंपॅरिझन आहे बघा, कंपॅरिझन आहे n minus 1 इज इक्वल टू मायनस हाफ म्हणजे n किती आहे, 1 minus half, n is half. इफ आय राईट आन्सर इज गॅमा n किती आहे, हाफ म्हणजे रूट पाय. सगळ्यांना कळलं का हाऊ टू यूज प्रॉपर्टी नंबर 9 ऑल्सो. Yes, check. Now example number 10. Can I rewrite like this? Integral 0 to infinity e raised to minus into minus 7y, y raised to 6 minus 1 dy, minus minus plus, and 6 minus 1 is 5. I will compare this with the formula now. Property number 7, just check. 0 to infinity e raised to minus ky, y raised to n minus 1 dy. Answer is gamma n upon k raised to n. So I can just compare, just check comparison. K is minus 7 and n is 6. So gamma n is 6, k is minus 7, n is 6. Gamma 6 is 5 factorial upon minus 7 raised to 6, and that's the answer. I will write some more examples and I want you to try this quickly. Example number 11, integral 0 to infinity e raised to minus half y, y raised to 3 by 2 dy. Number 12, integral 0 to infinity e raised to minus y raised to half dy. Number 13, integral 0 to infinity e raised to minus t raised to 5 dt. Now just tell me, problem number 11 means which property, right? Which property number? 7, correct. Problem number 12 is 12 and 13, I think both same. 12 and 13, 8, that's correct. That's correct. Very good. Go for it. How many questions we did? 12? 12 or 13 questions we did? I think 13. 14th now we have to work on. Yes, 14th now. Check 14th question. Fourteenth question is integral I is equal to integral 0 to infinity x raised to 9 e raised to minus 2x squared dx. This is the question given. Concentrate now and do not write. Yes, I will rewrite this question. I is equal to integral 0 to infinity e raised to minus 2x squared. I'm just writing this first and this latter. X raised to 9 dx. Read 5 substitutions and tell me which one is possible here. Read 5 substitutions and tell me which one possible here. I think we discussed in the previous lecture also.
रीड ऑल 5 सबस्टिट्यूशन्स अँड टेल मी विच वन पॉसिबल हिअर. कुठली शक्य इथे सांगा मला. तुमच्याकडे 5 सबस्टिट्यूशन्स आहेत. येस, ई रेस टू मायनस ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट वाली. म्हणजे ब्रॅकेट काय सांगा. व्हॉट्स द ब्रॅकेट हिअर. What is the bracket here? 2x square, na? 2x square, correct? 2x square. So we'll put 2x square is equal to t. म्हणजे x square is equal to t by 2. म्हणजे x is equal to root घ्यायला हवं ना. म्हणजे t raised to half upon root 2. root t च्या t raised to half लिहिलंय मी, बाकी काही नाही. करेक्ट. मी 2x square ला t म्हटलं, x square t by 2 त्याचं रूट घेतलं. त्याचा dx काय येईल बघा. हे 1 by root 2 तसंच t raised to half चं डेरिव्हेटिव्ह 1 by 2 t raised to 1 by 2 minus 1 is minus 1 by 2 dt and we will check limits now. आता लिमिट्स चेक करतोय मी बघा. Yes, don't write, just concentrate. Limits of x and t 0 to infinity. x 0 टाका, t 0 येईल. x infinity टाका, t infinity येईल. म्हणजे लिमिट्स बदलत नाहीत. आता मी हे सगळं प्रॉब्लेम मध्ये टाकतो. पहा काय बनणार आहे. 0 to infinity e raised to what is 2x square. 2x square is minus t. x काय बघा, हे x. t raised to half upon root 2 म्हणजे 2 raised to half. बरोबर. root 2 म्हणजे काय, 2 raised to half आहे. which is value of what, x. raised to what, 9 into dx. dx काय बघा, 1 upon 2 root 2 into t raised to minus half dt. हे असं मिळालंय मला. समजतंय सगळ्यांना. आय एम जस्ट रीरायटिंग एव्हरीथिंग. मी सगळं या फॉर्म मध्ये लिहून घेतलंय. एक्स ची व्हॅल्यू टाकली, डीएक्स ची व्हॅल्यू टाकली. पुढची स्टेप बघा. हे इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी तसंच टी रेस टू 9 by 2 येणार. करेक्ट ना. टी रेस टू 9 by 2. 2 रेस टू सुद्धा 9 by 2. करेक्ट. 1 अपॉन काय काय उरलंय बघा. हा 2 उरलाय. रूट 2 म्हणजे 2 रेस टू हाफ. करेक्ट. टी रेस टू मायनस हाफ dt. एवढं सगळं उरलंय बघा. नाउ आय विल सिम्प्लिफाय दिस. हे 2 रेस टू 1 आहे. हा 9 by 2 प्लस 1 by 2 म्हणजे 10 by 2. 10 by 2 म्हणजे 5 आणि 1 6 म्हणजे 1 अपॉन 2 रेस टू 6 बाहेर आलं. काय उरलं बघा. e रेस टू मायनस टी टी रेस टू 9 by 2 मायनस 1 by 2 म्हणजे 8 by 2 म्हणजे 4 dt. मी 9 by 2 आणि मायनस 1 by 2 टी बेस सेम आहे. पॉवरची ऍडिशन केली. 9 by 2 मायनस 1 by 2 इज 8 by 2 म्हणजे 4. मी असं लिहितो 1 अपॉन 2 रेस टू 6 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी टी रेस टू 5 मायनस 1 dt. आणि मला सांगा हे तुम्ही कुठं बघितलंय का. मला सांगा तुम्ही हा प्रकार कुठं बघितलाय का. व्हॉट इज दिस. डेफिनिशन म्हणजे मला काय आन्सर लिहिता येईल. 1 upon 2 raised to 6 into gamma 5. Correct na? Gamma 5 is 4 factorial upon 2 raised to 6 and that's the answer. समजलं सगळ्यांना. येस. बिफोर यू स्टार्ट. येस, एमसीक्यूज ना 2 मार्कांना येऊ शकतात ना आर्यन एवढे. येस, इट इज क्वाईट पॉसिबल आर्यन फॉर 2 marks. येस, बिफोर यू स्टार्ट तुम्ही सुरू करण्यापूर्वी मला पटपट सांगायचं सबस्टिट्यूशन. 15 ची सबस्टिट्यूशन सांगा. 15 ची सबस्टिट्यूशन कुठल्या टर्म सांगायची सबस्टिट्यूशनची मला पटपट सांगा. 15 ची. 15 चं काय. रूट एक्स. येस, दिस वन. 16 x cube. 17 root x. 18 h square x square दोन्ही. 19 2x square. जमतील का. सगळे सिमिलर प्रॉब्लेम आहेत बघा. येस. 20th सम. सम नंबर 20.
integration of I is equal to integral 0 to 1 dx upon root of x log of 1 upon x. पहा कसं करायचं, लक्ष द्या सगळ्यांनी आता. डू नॉट राईट. सो आय एम जस्ट रीरायटिंग दिस. मी हे परत लिहून घेतो. कसं लिहितोय बघा. I is equal to integral 0 to 1 x log of 1 upon x raised to minus half dx. का? रूट म्हणजे रेस टू हाफ, वरती आलं की रेस टू मायनस हाफ. पुढे काय करतोय मी बघा आता. आता लॉग ऑफ 1 बाय एक्स आहे. सांगा लॉग ऑफ 1 बाय एक्स ची सबस्टिट्यूशन काय असतं रे? सांगा लॉग ऑफ 1 बाय एक्स ची सबस्टिट्यूशन काय आहे? येस, करेक्ट, टी. सो लेट मी सबस्टिट्यूट नाउ अँड लेट अस चेक what happens. Put log of 1 by x is equal to t. म्हणजे 1 by x is equal to e raised to t, कारण लॉग उजवीकडे गेला. रेसिप्रोकल घ्या म्हणजे x e raised to minus t झालं. If we take reciprocal, therefore dx is minus e raised to minus t dt and x and t 0 to 1. x 0 टाका. 1 upon 0 is infinity. Log infinity is infinity. x 1 टाका. log 1 upon 1 is 1. log 1 0. लक्षात ठेवा व्हॅल्यू. येस, आधी सांगतो मी तुम्हाला. So it is going to be integral infinity to 0. x काय बघा, what is x? x is e raised to minus t. Log of 1 upon x is t raised to minus half. dx is minus e raised to minus t dt. आता मी काय करतोय बघा, I'm just going to put value of x, log of 1 by x, log of 1 by x टाकली, x टाकली, dx टाकली. आता मी हे मायनस साइन बाहेर आणतो, म्हणजे मायनस इन्फिनिटी टू 0. e raised to minus t into minus 1 by 2 is plus 1 by 2t. करेक्ट. t raised to काय येणार आहे बघा, मायनस हाफ. हे मायनस बाहेर आहे. e raised to minus t dt. आता मी फायनली काय लिहितोय बघा. इफ यू रिमेंबर, तुमच्या लक्षात असेल तर मायनस मुळे लिमिट्स चेंज होतात. मायनस a to b becomes b to a. So 0 to infinity e raised to half minus 1 is e raised to minus 1 by 2t. तर मी पॉवर्स ऍड केल्या, हाफ मायनस 1. हे t raised to मायनस हाफ आहे ना, त्याला मी हाफ मायनस 1 लिहितो. हाफ मायनस 1 म्हणजेच t raised to मायनस हाफ. मला सांगा कुठली प्रॉपर्टी लागेल रे इथे? कुठली प्रॉपर्टी लागणार आहे इथे? येस, इंटिग्रल 8 का 7? इंटिग्रल 0 to infinity e raised to minus ky y raised to n minus 1 dy. Answer is gamma n upon k raised to n. Correct? Yes. What is k and n? K is half and n is half. So what is the answer? Gamma half upon half raised to half. मग gamma half म्हणजे किती? रूट पाय अपॉन हाफ raised to half म्हणजे रूट हाफ. म्हणजेच रूट पाय अपॉन 1 अपॉन रूट 2 म्हणजेच रूट 2 रूट पाय म्हणजे रूट ऑफ 2 पाय. सगळ्यांना कळलं का? . 21 is your homework. We'll start with 22 now. Example number 22. I is equal to integral 0 to infinity x raised to a upon a raised to x dx. X raised to a upon a raised to x dx. Tell me quickly which substitution applicable. Tell me quickly which substitution applicable. सांगा कोणती substitution applicable आहे? I will rewrite the given problem. 0 to infinity x raised to a upon a raised to x dx. a raised to x च्या दोन सबस्टिट्यूशन आहेत ना, a raised to x in denominator आणि a raised to x in numerator. त्यापैकी a raised to x in denominator ची ऍप्लिकेबल आहे. काय a raised to x in denominator? e raised to t. बरोबर आहे, करेक्ट. Shall go for substitution. Put a raised to x is equal to e raised to t. आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं सांगा, काय सुचतंय तुम्हाला? मला याच्यावरून x काढायचा असेल तर मी काय करेन? What I'll do if I want to find x? Log. That's a choice. Correct. Correct. म्हणजे मी लिहिणार log of a raised to x is equal to log of e raised to t.
म्हणजेच एक्स लॉग ए इज इक्वल टू टी लॉग ई, म्हणजेच एक्स इज टी अपॉन लॉग ए. हा लॉग ए इकडे घेतला, लॉग ई 1, टी ऍज इट इज. आता मी डेरिव्हेटिव्ह घेतो, dx इज इक्वल टू dt अपॉन लॉग ए. करेक्ट. आता मी लिमिट्स चेक करतो. बघा लिमिट्स फार महत्वाचे आहेत. लिमिट्स आता एक्स आणि टी फार महत्वाचे आहेत लिमिट्स. बघा एक्स काय आहे, 0 टू इन्फिनिटी. नीट बघायचं. लिमिटसाठी काय वापरणार तुम्ही, हे वापरायला लागेल. बघा हे लिमिटसाठी वापरायचं. एक्स 0 टाका, 0 इंटू एनिथिंग 0. एक्स इन्फिनिटी टाका, 0 इन्फिनिटी इंटू एनिथिंग इज व्हॉट, इन्फिनिटी. सो लिमिट्स रिमेन्स व्हॉट, सेम. आता मी इथे टाकतो इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी एक्स. एक्स काय आहे हे बघा, एक्स टी अपॉन लॉग ए रेश टू ए, बरोबर ना. एक्स टी अपॉन लॉग ए रेश टू ए अपॉन ए रेश टू एक्स. ए रेश टू एक्स ई रेश टू टी. डीएक्स dt अपॉन लॉग ए. येस. आता मी काय करतोय बघा, इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी टी रेश टू ए अपॉन लॉग ए रेश टू ए, टी रेश टू ए लॉग ए रेश टू ए. हा इथे लॉग ए आहे असाच आहे. करेक्ट. dt आहे असंच. हे ई रेश टू टी मी वर नेतो, म्हणजे ई रेश टू मायनस टी. आता लॉग ए कॉन्स्टंट आहे, या लॉग एची पॉवर ए, याची 1, तो बाहेर येईल. बघा 1 अपॉन लॉग ए रेश टू ए प्लस 1 इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी ई रेश टू मायनस टी. टी रेश टू ए आहे ना, याला मी ए प्लस 1 मायनस 1 लिहितो dt. का केलं मी असं, तर तुमच्या लक्षात येईल. ए प्लस 1 मायनस 1 लिहिलं. आता मला सांगा, हे जे मला मिळालंय हे काय आहे, व्हॉट इज दिस, हे काय आहे, डेफिनेशन आहे. करेक्ट. सो डिनॉमिनेटरला लॉग ऑफ ए रेश टू ए प्लस 1, तसंच न्यूमरेटरला आलं गॅमा ए लॉग ऑफ ए रेश टू ए प्लस 1. आर यू गेटिंग दिस वन? सगळ्यांना कळलं का? येस. मग आता मी जे 2 प्रॉब्लेम दिलेत बघा, नंबर 23 आणि 24. कॅन यू यूज this as a direct formula in this one? बघा तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून वापरता येईल का? आत्ताचा प्रॉब्लेम आहे ना 22 नंबरचा प्रॉब्लेम, तो फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचा आणि डायरेक्ट 23-24 ला ऑनलाईनला वापरता येतो. फक्त ए च्या जागी 23 मध्ये 5 आहे आणि 24 मध्ये 2 आहे. करेक्ट. सो इथे आपला गॅमा फंक्शन हा चॅप्टर संपलेला आहे. सगळ्यांना कळला का? छोटा चॅप्टर आहे पण फार महत्वाचा आहे. Yes. So we'll conclude today's session. Thank you very much and have a great day ahead. Thank you all.